तुळशीला जल अर्पण करताना कोणत्या 7 चुका करू नये? शास्त्रात काय सांगितले ते पहा. हिंदू धर्मात तुळशीला विशेष असे महत्त्व आहे. तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण केल्यास माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू या दोघांच्या आशीर्वादाने तुमच्या घरात सुख समृद्धी नांदते असे मानले जाते. वास्तुशास्त्रातही तुळशीला जल अर्पण करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याबाबत काही नियम आहेत. तुळस ही वनस्पती जवळपास प्रत्येक घरात आपल्याला दिसून येते. आपल्या धर्मात तुळशीला अत्यंत महत्त्व असून पवित्र आणि पूजनीय स्थान मिळाले आहे. तुळशी घरात ठेवून त्याची योग्य प्रकारे पूजा केल्याने घरात सुख शांती आणि सकारात्मक बदल होतात असे मानले जाते. हिंदूंच्या श्रद्धेनुसार तुळस ही अत्यंत शुभ मानले जाते कारण त्यामध्ये देवी लक्ष्मीचा वास आहे असे म्हटले जाते. याशिवाय तुळस घरासाठी फायदेशीर मानली जाते. तुळस भरपूर ऑक्सिजन देणारी वनस्पती असल्याने ती आपल्यासाठी फारच उपयोगी आहे. तसेच आयुर्वेदात देखील तुळशीचे बहुगुणी उपयोग असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे तुळस ही आपल्या घरी असणं केव्हाही चांगलंच आहे. तुळशीत लक्ष्मी मातेचे वास्तव्य असते अशी आख्यायिका आहे. ज्या घरात तुळस सदाबहार फुललेली असते त्या घरात लक्ष्मीची कृपादृष्टी असते असं मानलं जातं. वास्तविक धार्मिक मान्यतेनुसार तुळशीबाबत काही विशेष असे नियम आणि खबरदारी सांगितले आहे. याचे पालन केल्याने भाग्य चमकते असे मानले जाते. वास्तुशास्त्रातही तुळशीला जल अर्पण करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याबाबत काही नियम आहेत. या नियमानुसारच तुळशीला जल अर्पण करायचे असते. तुळशीला जल अर्पण करताना कोणत्या चुका करणे टाळावे शास्त्रात काय सांगितले ते जाणून घेऊया. तुळशीला जल अर्पण करताना या चुका नक्कीच टाळा. त्यातील पहिली आहे ती म्हणजे शास्त्रानुसार भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे आपल्याकडे तुळस असल्यास अंघोळ केल्याशिवाय कधीही पाणी अर्पण करू नये. नंबर 2. शास्त्रानुसार तुळशीला जल अर्पण करण्यापूर्वी काहीही खाऊ नये. नंबर 3. पुराणात दिलेल्या वर्णनानुसार तुळशीच्या रोपाला पाणी देताना इतर कपड्यापेक्षा अंगावर फक्त वस्त्र असावे, म्हणजेच शिलाई असलेल्या कपड्यापेक्षा एकाच कापडातील वस्त्र असावे. नंबर 4. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार रविवारी तुळशीला जल अर्पण करू नये. पौराणिक मान्यतेनुसार तुळशी माता रविवारी भगवान विष्णूंसाठी निर्जला व्रत करते. रविवारी तुळशीला जल अर्पण केल्याने तुळशीचा उपवास मोडला जात असतो. त्यामुळे या दिवशी पाणी टाकू नये. नंबर 5. एकादशीला तुळशीच्या रोपाला पाणी देऊ नये अशी धार्मिक मान्यता आहे. असे मानले जाते की एकादशीच्या दिवशी तुळशी माता भगवान विष्णूंसाठी निर्जला व्रत करते. त्यामुळे एकादशीला तुळशीला पाणी देणे टाळावे असे मानले जाते. नंबर 6. तुळशीच्या रोपाला जास्त पाणी अर्पण करू नये. असे केल्याने तुळशीच्या रोपाची मुळे कुजतात. यामुळे तुळशीचे रोप सुकते आणि घरामध्ये तुळशीचे रोप सुकणे चांगले मानले जात नाही. नंबर 7. धार्मिक मान्यतेनुसार तुळशीला पाणी देण्यासाठी सर्वात योग्य वेळ सूर्योदयाची आहे. सूर्योदयाच्या वेळी तुळशीला पाणी दिल्याने विशेष लाभ होतो आणि आर्थिक संकटातून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे. तर मित्रमैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.